खड्ड्यात गांधीगिरी आंदोलन, नागरिकांचा संताप उसळला। पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला। सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रशांत सोनवणे पाटील यांनी नाईक चौकात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंघोळ करत अनोख्या गांधीगिरी पद्धतीने आंदोलन छेडले। त्यांच्या या कृतीमुळे महामार्ग विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नाईक चौक, डॉक्टर आंबेडकर चौक व जुन्या बसस्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे, फुटलेल्या गटारी व पाईपलाईन लिकेजमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे। दररोज किरकोळ अपघात होत असून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे। विशेषतः डायव्हर्जन रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सोनवणे पाटील यांनी इशारा देताना सांगितले की तातडीने खड्डे बुजवून गटारींची दुरुस्ती न केल्यास कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह मोठे जन आंदोलन उभारले जाईल। या आंदोलनाला व्यापारी, सामाजिक संघटना व नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। नमस्कार, मी आपला मित्र प्रशांत सोनवणे। आता सध्या उभे होते नाईक चौक आणि तिथं सध्याला जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध एक मोठं खड्डे पाडलेले आहेत। या खड्ड्यामध्ये आतापर्यंत शेकडो अपघात झाले, कित्येक लोक कायमच्या अपंगत्व आले। आतापर्यंत प्रशासनाला किती वेळा विनंती केली की तुम्ही हे खड्ड्याचं काहीतरी करा। ज्यावेळेस आम्ही राष्ट्रीय महामार्गाकडे जातो ते आम्हाला सांगतात नगरपालिकेकडे जा, नगरपालिकेकडे जातो ते म्हणजे आमचा काही संबंध नाही। मग याच्यामध्ये संबंध कोणाचा? याच्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार का? आणि याच्यामध्ये यांच्यामुळे नाव कोणाचं बदनाम होतं? मुनिकाताईचं। या बिचारांनी कुठं लक्ष द्यायचं? रस्त्यासाठी निधी आणायचा का ह्यांचे भ्रष्ट कामाकडे लक्ष द्यायचं? ह्या लोकांना, ह्या जबाबदार हे जे आहेत अधिकारी आहेत यांना कुठल्याही प्रकारचं भान नाहीत। हे नेमकं कुठल्या नशेमध्ये आहेत याचं यांना अजिबात भान नाहीये। ज्यावेळेस आता आम्ही कोणी मारायची वाट पाहायची का? बा तुम्ही गाड्या कुठून चालल्यात? या खड्ड्याला हुकवण्यासाठी लोक गाडी लांबून घेतात, तिकडून समोरून येणाऱ्या गाड्यांनी कसं जायचं? आतापर्यंत या खड्ड्यामध्ये कित्येक अपघात झालेले आहेत, पण याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वसंतराव नाईक या दोन्ही महामानवांच्या पुतळ्यासमोर हे खड्डे आहेत आणि स्टँड समोर जे इतकं मोठं खड्डे पाडलेले त्या खड्ड्याला आतापर्यंत एसटी महामंडळाच्या जाण्या येण्याने एकदम असं पातळ असं पापुद्रा असलेला फक्त एक गटरीचा वरचा स्लॅब टाकलेला आहे। आतापर्यंत गाडी त्याच्यामध्ये कितीतरी वेळा गुंतलेली आहे, पण आतापर्यंत त्याच्याकडे कधी राष्ट्रीय महामार्गाला कधी त्याच्याकडे पाहिलं नाही, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही। तरी माझ्या जनतेला विनंती आहे, मला कुठल्याही प्रकार कोणाला काही बोलायचं नाही, मला फक्त गांधीगिरीतून एक आंदोलन करायचं। मी आजपासून आंदोलन करणार आहे। माझं राष्ट्रीय महामार्ग साहेबांना विनंती आहे, तुम्हाला खड्डे नसेल बुजवायचं, तुम्ही आज एकटा आलोय, उद्या मी माझ्या सगळ्या घरादारासोबत धरून बसणं आणि आंघोळ करू। आम्ही सगळे जनतेला कुणी वाली राहिलेलं नाहीये। याच्यामध्ये फक्त तुम्ही आमदार खासदाराच्या नावाची बदनामी हो, सिस्टमची बदनामी हो, ते चांगलं काम करू राहील, पण या अधिकाऱ्यांना, मोजर अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारचं काम करायचं नाहीये। आतापर्यंत याच्यामध्ये किती लोक पडले यांना पुढे बघायचं नाहीये। काही विचारायला गेलं की आमदार कोण ठेवायचं? मग मला सांगा, प्रश्न आम्ही नाही विचारतो, कोणी विचारायचे? पाणी घ्या ना, बसून राहा। आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या साहेबांना किती वेळा निवेदन दिलंय, याच्या आतापर्यंत माझ्या चॅनलला आतापर्यंत कितीतरी वेळा बातम्या लावल्यात, कितीतरी वेळा याचे व्हिडिओ काढून टाकलेत सोशल मीडियावरती, पण यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, यांच्यावर कुठल्याही प्रकारची वचक नाहीये। यांनी सिस्टमचं नाव बदनाम केलंय। तरी माझी फडणवीस साहेबांना विनंती, नम्र विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तो त्वरित सस्पेंड करण्यात यावं, यांना निलंबित करण्यात यावं। हे लोक मारण्याची वाट बघू राहिलेत। हे इथून बघा आता गाड्या कुठून चालल्यात, लांबून चालल्यात गाड्या। किती दिवस लोकांनी अत्याचार सहन करायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सुद्धा इतका मोठा खड्डा आहे, कित्येक वर्षापासून पाडलेला खड्डा आहे। त्या महामानवाच्या आता भीम जयंतीला ते खड्डे का बुजवले नाही? तुम्हाला कोणाची कारवाई लागते त्यासाठी? विनंती आहे
तुम्ही लवकर एक खड्डा बुजवा, नाही तर मी उद्या परत अजून 2-4 लोक घेऊन या खड्ड्याला आंबोली बस. सर आज आमचे पत्रकार प्रशांत सोनवणे हे नाईलाजाने रस्त्यावर बसावं लागलं या खड्ड्यासाठी. इतकी दुर्दैव परिस्थिती झालेली आहे. या खड्ड्यात अक्षरशः शेकडो ॲक्सिडेंट झालीत. प्रशासनाचा निर्लज्ज कारभार. जातानी गाड्या या रोडला टर्न मारून जातात. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.